मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून फडणवीस यांचं सरकार अडचणीमध्ये यावं अशी सरकारमधील काहींची इच्छा होती। या आरोपांचा संजय राऊतांनी पुनरुच्चार केला। जरांगे यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून फडणवीसांसमोर आव्हान उभं करण्याचा उद्देश होता असा आरोप राऊतांनी केलेला आहे। जरांगे यांच्या आंदोलनामध्ये आंदोलकांची व्यवस्था करण्यात शिंदेंचं नाव येत होतं असं सुद्धा राऊतांनी म्हटलेलं आहे। तर राऊतांच्या या आरोपांना जरांगेंनी उत्तर दिले। फडणवीसांना घेरायचं असतं तर थेट वर्षावरच गेलो असतो असंही ते म्हणाले। मला वाटत त्या संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न सरकारमधले काही घटक आजही करतायत। सरकारमधल्या काही घटकांची इच्छा होती की मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेऊच नये आणि फडणवीस यांचं सरकार अडचणीत यावं। हे फडणवीस साहेबांना विचारलं पाहिजे तुम्ही, त्यांची राजकीय स्ट्रॅटेजी काय होती, खास करून शिंदेना दूर ठेवणं। कारण इतके मोठे जे आंदोलक इथे आणले, त्यांच्या गाड्या घोड्या वगैरे व्यवस्था ज्या माध्यमातून झाला त्या त्यांचंच नाव येतं आहे आणि त्यांचा मुख्य उद्देश हा आरक्षण देणं हा नव्हता, मिळवणं हा नव्हता, तर मुंबईमध्ये येऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आव्हान उभं करणं हा होता। आणि मी रिझल्ट देतो समाजाला। यावेळेस शब्द दिलता, मुंबईत जाणार, गेलो। मी जर मुंबईत गेलो नसतो तर माझ्या एकट्यामुळं स्वाभिमान दुखला असता, जातीचा खाली बघावं लागलं असतं माझ्यामुळं। दुसरं हे सांगितलं होतं यावेळेस जेआरच आणणार, जेआरच आणला। मी हळूहळू करतोय ते शिंदेंचं ऐकून किंवा एकनाथ शिंदे साहेबाचं ऐकून किंवा कोणाचं ऐकून करायचं असतं तर मग आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि फडणवीसला घेरायचं होतं तर गेल्याच वर्षावर सुरू केलं असतं जाऊन। त्याला काय आरक्षण गेलं खड्ड्यात म्हणलं असतं। मला आरक्षणच पाहिजे, मी हे 2 वर्ष झालं सिद्ध करून दिलंय। मला राजकारण नाही पाहिजे। शेवटी तुमच्या खांद्यावर ठेवून असं ते म्हणताय, माझ्या खांद्यावर बंदूक पाहिजे, टप्पर नाही कोणाची, कोणाची मी लावत असतो घोडे। मग राऊतांनी अजून